श्री मृत्युंजयेश्वर मंदिर. प्रत्येक मंदिर एक कथा सांगतं, प्रत्येक दगड इतिहास जपतो आणि प्रत्येक घंटानाद महादेवांची हाक बनून आपल्या मनापर्यंत पोहोचतो. स्वागत आहे वेन महादेव कॉल्समध्ये. हर हर महादेव. गजबजलेले पुणे शहरात कर्वेनगरच्या रस्त्याच्या काठावर शेकडो वर्षांचा इतिहास शांतपणे जपणारं एक प्राचीन शिवमंदिर उभं आहे. हे आहे श्री मृत्युंजयेश्वर मंदिर. पेशव्यांच्या इतिहासाशी जोडलेलं आणि आजही हजारो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र असलेलं हे मंदिर, चला जाणून घेऊया त्याची कथा. मंदिराची ओळख. कोथरूडमधील हिरवाईच्या सानिध्यात वसलेलं श्री मृत्युंजयेश्वर मंदिर हे पुण्यातील महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक मानलं जातं. मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनान मृत्यू मुक्षीय मामृतात. भगवान शिवच्या या स्वरूपाची उपासना आरोग्य, दीर्घायुष्य आणि मानसिक शक्तीसाठी केली जाते. महामृत्युंजय मंत्राशी जोडलेली ही श्रद्धा आजही हजारो भक्तांना या मंदिराकडे आकर्षित करते. इतिहास. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात पुणे हे मराठा साम्राज्याचं प्रमुख केंद्र होतं. याच काळात कोथरूड परिसरातील हे मंदिर पेशव्यांच्या काळात विशेष महत्त्व प्राप्त करू लागलं. इतिहासात या मंदिराचा संबंध सरदार हरिपंत बल्लाळ फडके यांच्या घराण्याशी जोडला जातो. इसवी सन 1797 मध्ये राधाबाई फडके आणि पेशवा बाजीराव द्वितीय यांच्या विवाहानंतर कोथरूड परिसराला पेशवा इतिहासात अधिक महत्त्व प्राप्त झालं. आजही हे मंदिर त्या काळाच्या आठवणी जपणारं एक मौन साक्षीदार म्हणून उभं आहे. स्थापत्य. मंदिरात प्रवेश करताच भक्तांचं स्वागत करतात नंदी महाराज. यानंतर सभामंडपातील दगडी रचना आणि साधेपणातलं सौंदर्य मनाला भुरळ घालतं. गर्भगृहात विराजमान असलेलं श्री मृत्युंजयेश्वरांचं शिवलिंग तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात अधिकच तेजस्वी भासतं. मंदिराभोवतीची शांतता आणि हिरवाई या ठिकाणाला एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देतात. हर हर महादेव. आजचे मंदिर. आजही दररोज अनेक भक्त जलाभिषेक, रुद्राभिषेक आणि बिलपत्र अर्पण करण्यासाठी येथे येतात. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर भक्तांनी फुलून जातं. इतिहास आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम आजही येथे अनुभवायला मिळतो. समारोप. काही मंदिरं आपल्याला इतिहासाची ओळख करून देतात, काही मनाला शांतता देतात, पण श्री मृत्युंजयेश्वर मंदिर या दोन्हींचा सुंदर संगम आहे. पुण्यात आलात तर या प्राचीन शिवधामाला नक्की भेट द्या. मी सूरज शिंदे. पुन्हा भेटू एका नव्या मंदिराच्या इतिहासासह. तोपर्यंत हर हर महादेव.